कालच्या 23 जानेवारीला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आणि त्यानिमित्त जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी जाहीर केलं होतं की लवकरच मराठी माणसांसाठी इथल्या भूमिपुत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत आहे। कारण आजपर्यंत गेल्या 60 वर्षात अनेक क्षेत्र अशी आहेत की जिथे मराठी माणसाला दरवाजे बंद होते, स्थानिक भूमिपुत्रांना दरवाजे बंद होते, त्यांच्यासाठी शिवसेनेने आंदोलनं केली। स्थानीय लोकाधिकार असो, भारतीय कामगार सेना असेल, बँक कर्मचारी सेना असेल, अशा अनेक सेनांची स्थापना केली। नुसती आंदोलनच नाही केली तर आम्ही त्यांचे प्रशिक्षण वर्ग पण सुरू केले। हे प्रशिक्षण वर्ग एवढ्यासाठी की एखाद्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर जर तिथे रोजगाराची आणि नोकरीची संधी उपलब्ध झाली तर आपल्याकडे तशी कुशल मराठी मुलं आणि मुली पाहिजेत। तर त्यांना त्या पात्रतेप्रमाणे शिक्षण देणं, पात्र होण्यासाठी शिक्षण देणं, हे एक ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने हे वर्ग सुरू केले। आता जमाना आणखीन पुढे जात चाललेला आहे। या जमान्यामध्ये आता तुम्ही सगळेजण बघताय की एक्सपोर्ट इम्पोर्ट, त्याच्यानंतर त्याला सगळं लागणारं लॉजिस्टिक, हे फार एक मोठं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। एअरपोर्ट येत आहेत, पोर्ट येत आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा येत आहेत की तिथे आता रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत। जसं नवी मुंबई एअरपोर्ट येतोय, तिथे सुद्धा भूमिपुत्रांचं काय, मग त्यांना तिथे नोकरीची संधी असेल तर ती संधी आपण गमावता कामा नये। आणि एकूणच मगाशी मी या सगळ्यांचं मार्गदर्शन ऐकलं, हे सगळे मान्यवर आहेत आणि हे नुसते शिक्षक नाही आहेत, तर हे एक एक दोन दोन तीन तीन पिढ्या या क्षेत्रात काम करणारी मोठी दिग्गज माणसं आहेत, ज्यांच्या स्वतःच्या कंपन्या आहेत। हे स्वतः रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतात, देत आहेत। आणि त्यांनी जे ओळखलं की या क्षेत्राला खूप वाव आहे, ह्या क्षेत्रात खूप वाव आहे। जसं एक लॉजिस्टिकचं ध्येय असतं की मागणीप्रमाणे माल पुरवणं आणि तो योग्य दर्जेदार माल किंवा उत्पादन हे त्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, तसंच या क्षेत्रामध्ये उत्तम दर्जेदार कुशल मुलं आणि मुलींची आवश्यकता आहे। मग त्यांना कौशल्य कसं द्यायचं, कुशल कसं बनवायचं, तर ते आजपासून आम्ही शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या आणि लोकाधिकारच्या माध्यमातून सुरू करत आहोत। आणि मला खात्री आहे आत्ताही एक आम्ही 30 जणांची टेस्ट बॅच घेतो आहोत। या सगळ्यांना उद्या रोजगाराची हमी आहे। त्यांना हे विमानतळ असतील, बंदरं असतील, इथे नेऊन सुद्धा प्रॅक्टिकल सुद्धा हे शिकवलं जाईल, दाखवलं जाईल काय काय करावं लागतं। मग ते कस्टम क्लिअरन्स असेल, आणखीन काही असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या जातील, त्यांना शिकवल्या जातील की जेणेकरून इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट हातात मिळाल्यानंतर हा सुशिक्षित आहे या क्षेत्रामधला आणि हा तयार झालेला आहे, त्याला आपल्याकडे कंपनीत नोकरी द्यायला काही हरकत नाही, एवढ्या योग्यतेचा आम्ही इथून विद्यार्थी तयार करणार आहोत। म्हणून मी या सगळ्या दिग्गजांना पहिला प्रथम धन्यवाद देतोय की त्यांनी आपला अनुभव हा स्वतःपुरताच मर्यादित न ठेवता हा आपल्या अनुभवाचं राज्याला कसा उपयोग करून देता येईल। आणि शंतनूजी, आपण मगाशी जे बोललात मार्गदर्शन करता, तर ते फार मोठं आहे की महाराष्ट्र एक राज्य आहे, पण ते राज्य आज इतर काही देशांपेक्षाही मोठं आहे। पण एवढं मोठं राज्य आहे, त्याच्याकडे एवढी सगळी क्षमता आहे, त्या क्षमतेचा पूर्ण वापर जर का केला तर आपला देश जो एक मोठी इकॉनॉमी होण्याचं स्वप्न नुसतं आतापर्यंत दाखवत आलेलं आहे सरकार, ते नुसतं स्वप्न न राहता ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे। तर त्याच्यासाठी आजपासून आम्ही या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे। मला खात्री आहे आपल्या माध्यमातून ह्या उपक्रमाची माहिती ही केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि जसजसे वर्ग आमचे वाढत जातील, आमचा इरादा आहे की राज्यभर हे वर्ग सुरू करायचे। तिथे जसे वर्ग वाढतील तसतसं महाराष्ट्र हा अधिक सक्षमतेने या क्षेत्रात अग्रेसर झाल्याशिवाय राहणार नाही।